आकाश मला सांग तुझ्या वडिलांचं अपहरण करणारे जे आरोपी आहेत त्यांचा व्यवसाय दारूचा असल्याची माहिती समोर येते. या संदर्भात काय नेमके वाद होते आणि पोलीस प्रशासनाने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला सगळे तक्रार वगैरे करण्यासाठी? अविनाश रमणदोडे हा पालघर जिल्ह्याचा खूप मोठा दारू माफिया आहे आणि त्याच्यावर गाड्या 20-20, 30-30 लाखाच्या गाड्या आहेत. 7-8 गाड्या आहेत त्याच्याकडे. 3 त्याच्यावर स्कॉर्पिओ 3 आहेत. 20-20 एक 25 लाखाची स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओन आणि S10 त्याच्याकडे एक ती 20 लाखाची गाडी आहे आणि स्कॉर्पिओ एमहॉक ती 10-15 लाखाची गाडी आहे आणि सियाज गाडी जी आहे ती चोरीची गाडी आहे त्याच्याकडे आणि पिकअप आहे महिंद्रा बोलेरो पिकअप ती दुसऱ्याच्या नावावर त्याने घेतलेली आहे आणि 2 त्याच्याकडे स्विफ्ट आहेत. या या गाड्यांचे सुद्धा चौकशी व्हावी आणि याच्याकडे एवढा पैसा आहे की 20-30 लाख रुपये 20-30 करोड रुपये पैसे असणार माझ्या अंदाजाने. कारण की त्याच्या घरी मशीन सुद्धा आहे पैसे मोजण्याचे आणि तो घोलवड स्टाफमध्ये आणि तलासरी पोलीस स्टेशन यामध्ये त्यांचे दीड-दीड, 2-2 लाख रुपये सेक्शन चालायचे, हप्ते वगैरे त्यांचे चालायचे आणि खूप मोठा तो दारू माफिया आहे. आणि जेव्हा आम्ही घोलवड पोलीस स्टेशनमध्ये एन-सी-आर करायला गेले, तेव्हा आमची एन-सी-आर घेतली, पण ती पण एन-सी-आर त्याने घेतली, लगेच घेतली आणि 24 तास झाले तरी पण ते लोकांना आम्ही संशयित लोकांचे नावे सुद्धा दिलेले, ते सुद्धा त्या लोकांनी लवकर नावे नाही घेतलेले आणि ते नावे वगैरे त्यांनी जबाब घेतलेला तो पण 7-8 दिवस नंतर घेतलेला आहे आणि एफ-आय-आर दाखल सुद्धा त्याने केली. ती 7-8 दिवस नंतर घेतली. तर आम्हाला असं वाटतंय की एवढे दिवस घेतले ना हे लोकांनी, तर जो आरोपी अविनाश रामनधोडी आहे याने त्याला 5-6 दिवस जे भेटले त्याच्यामध्ये जे पुरावे त्याला भेटलेले आहेत त्याने नष्ट केले असेल असं आम्हाला वाटते. आणि दुसरी गोष्ट तो फरार झाला म्हणजे आम्हाला असं आता वाटतंय की घोलड पोलीस पोलीस स्टेशन यांचा पण हात असेल असं आम्हाला वाटत आहे. आणि जे बाकीचे पुरावे बाकी आहेत ते तो नष्ट करायला गेला असेल असं आम्हाला वाटतंय आता. म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलंय आणि अविनाश धोडी यांची फुल एकदम डीपमध्ये जाऊन चौकशी करावी ही आम्हाला वाटते आणि अविनाश रमणधोडी यांच्या खूप मोठं हे आहे, लिंक आहे. त्याच्यामुळे हा लवकर आम्हाला नाही वाटत की लवकर हा हजर होईल आणि त्याच्या बायकोला तुम्ही तिथपर्यंत चौकशीला घेतील तर काही तुम्हाला पुरावे भेटेल लवकरात लवकर. तो अवैध दारू तस्करी करायचा यात कुठेतरी तुझ्या वडिलांचा त्याला अडचण वाटत होती का किंवा तक्रारी करायच्या ह्या संदर्भात काही असा वाद होता का? हो, तो दारू माफिया आहे म्हणून वडील त्यांच्यावर अर्ज वगैरे देखील द्यायचे. कोकण भवन इथे नाही, आपल्या एस-पी ऑफिसला त्याने वडिलांनी अर्ज सुद्धा दिलेले आहेत. एस-पी ऑफिसला तरी डी-वाय-एस-पी ऑफिसला पण अर्ज दिलेले आहेत आणि डहाणू शाखा एक्साईजला पण अर्ज सुद्धा दिलेले आहेत. तरी पण त्यांच्यावर काही कारवाई दिसून सुद्धा आलेली नाही आहे आजपर्यंत. आणि त्याच्यावर गुजरात स्टेटमध्ये 11 गुन्हे दाखल आहेत. 11 गुन्हे गुजरात स्टेटमध्ये दाखल असून सुद्धा घोलवड स्टाफने काय हे घेतलेलं नव्हतं. त्यांना आम्ही संशयित लोकांचे नावे दिलेले, तेव्हा ते लोकांना व्यवस्थित ठेवायला पाहिजे. कुठेतरी आर्थिक हितसंबंधातून हे झालंय असं अ, पैशाच्या देवाणघेवाणीतून हो, हे पैसा सगळं आम्हाला असं वाटतंय, की अविनाश धोडे यांनी आम्हाला म्हणजे गावकरी लोकं पण सांगायची, त्यांचे माणसं म्हणजे आम्हाला दुसऱ्यांकडनं ऐकू आलं, की अविनाश धोडेकडे एवढा पैसा आहे, की तो घोलवड स्टाफपर्यंत पैसे पूर्ण खरेदी करू शकतो, असं सर्वांना लोकांना पण सुद्धा तो सांगायचा, की पैसे माझ्याकडे खूप आहेत, मी काही पण करेन, मला कोणी काही करू शकणार नाही, करून तो सांगायचा. आणि गोष्ट म्हणजे अशी, की त्याच्याकडे एवढा पैसा आहे, की त्याच्या घरात मशीन सुद्धा आहे. ताई मला सांगा अशोक धोडी साधारणतः किती दिवसांपासून आता बेपत्ता आहेत आणि काय संशय आहे तुम्हाला? आज सर 11-12 दिवस झाले त्यांना. तरी अजून काही पण ते पोलिसाकडून आम्हाला भेटलं नाही. ना काही क्लू भेटलं नाही असे ते बोलतात. ना काही पुरावा नाही. नाही ते पती पण गायब आहे आणि गाडी पण गायब आहे. अजूनपर्यंत त्याची काही माहीत नाही पडलं आम्हाला. पोलीस कुठेतरी या सगळ्या प्रकरणात कमी पडतात. हो, पोलीस कमी पडतात सर. संशय कशावरून आहे तुमचा काय विषय? संशय म्हणजे तो पहिल्यापासून माझ्या पतीबरोबर झगडा करायचा. तर अर्ज वगैरे ह्याने दिले होते म्हणून तेव्हापासून 8-9 वर्षापासून झगडा होता. यांच्याबरोबर विरोध करायचा. तेव्हापासून ते हे दोघा भावाचे पटायचं नाही. म्हणून ते अ, दोघांचा झगडा फार होत होता ना त्यापासून आमच्याबरोबर विरोध 2-3 वेळा मला धमक्या वगैरे पण दिल्या त्यांनी. काय तुझ्या पतीला समजाव.
नाहीतर मारून टाकणार असं करून 2-3 वेळा धमक्या. एक वेळेस इकडे वाडीत पण त्यांनी हल्ला केला. नंतर ते मासीपेडाला पण हल्ला केला त्याच्यावरती. गाडीने त्याला ठोकलं. तेव्हा पण ते जेमतेम वाचले. त्याची गाडी खड्ड्यात पाडलेली त्यांनी. नंतर हा तिसऱ्यांदा. ते किडनॅप झालेलंच आहे. ना त्यांना काहीतरी घडलं आहे असं मला वाटते. ना अजून पोलिसांची काय चौकशी होत नाही असं मला वाटते. काही पुरावा भेटलेला नाही मिळत सर. म्हणून जे आरोपी भेटले आहे त्यांना ते कठोर कारवाई करावी. नाहीतर तो पळाला पोलीस चौकीमधून तर त्या पोलिसांनी काय बघितलं? तर त्यांना नाहीतर बायकोला चौकशीवर घ्यावे. त्याला नाहीतर हजर नाही होणार सर. पोलीस चौकीतून तो पळाला त्याच्यामुळे एक असं पण सांगितलं जातंय की त्याचा दारूचा धंदा आहे आणि त्याचे हो. हप्ते कुठेतरी पोलीस प्रशासनाला होते. नेमकं हां. कसला व्यवसाय आहे तो? त्यांचा व्यवसाय म्हणजे ते दारूचा फार मोठा पूर्ण जिल्ह्यात तो दारू द्यायचा. एवढा मोठा व्यवसाय आहे त्याचा. आणि एवढ्या त्याच्या घरी 3, 4, 5 गाड्या आहे. 1-2 तर त्याच्या सासरवाडी ठेवलेल्या आहे. एवढा तर कुठून पैसा? तो म्हणजे दारूचा व्यवसाय करायचा पूर्ण. हं. त्याच्यामुळे कुठेतरी पोलीस त्याला साथ देतात. हां, पोलीस साथ देतो. पूर्ण घोलवड पोलीस एलसीबी वगैरे साथ देत असेल असं मला वाटतं. म्हणून त्याला आता तो चौकीमधून पळून गेला तर त्याला शोधायला पाहिजे पोलिसांना. 20-30 लाखाच्या गाड्या त्याच्याजवळ आहे. 3-4 गाड्या आहेत, टेम्पो आहे वाटतं. 2 गाड्या मासीपाड्याला त्याच्या सासरवाडीला आहे. ते पोलिसांना जप्त करायला पाहिजे. तो हजर नाही होत असेल तर त्यांना त्याची बायकोला चौकशीला बोलावायला पाहिजे. नाहीतर ते बायकोला अटक करा. तेव्हा ते होणार. नाहीतर असा येणार नाही हा व्यक्ती. मला पूर्ण हे विश्वास आहे का तोच व्यक्ती आहे. नाही त्याच्यासोबत मित्र असेल. ते मला एवढं माहीत नाही. पण एकटा माणूस हा करू शकत नाही. एवढा हा लबाड माणूस आहे. आता पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं का? काय आता कुठल्या पद्धतीने काय नाही. चौकशी चालू आहे. एफ-आय-आर मिसिंग कंप्लेंट 2 दिवस त्यांनी केली. 2 दिवस 24 तास आम्हाला 2 दिवस मिसिंग करायला लागते. 24 तास झाले नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी फक्त जबाब लिहून घेतला. आम्हाला काहीच नाही. क्लू नाही भेटला, नाही भेटलं, ते नाही भेटलं असं करून ते सांगायचे. दुसऱ्या दिवशी मग 8 दिवस नंतर आमची कंप्लेंट घेतली. नंतर ते अजून 2 का 3 दिवस निघून गेले. तरी काय क्लू नाही भेटलं, नाही भेटलं, ते नाही असेच आम्हाला हे करायचे. काही हे आम्हाला भेटलं नाही आजपर्यंत. काय गाडी पण गायब आहे, ते पती पण गायब आहे. काहीच नाही. आरोपी पकडले ते पण अजून काय झालं ते काय कळलं नाही मिळत सर आम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.